नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. आपला आजचा जो विषय आहे SY BCom एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ अ कंपनी म्हणजेच कंपनीची स्थापनेतील विविध अवस्था, म्हणजेच या ठिकाणी वेरियस स्टेजेस, या ठिकाणी फॉर्मेशनमधल्या किंवा कंपनी प्रमोशन म्हणजे कोणकोणत्या स्टेज याच्यामध्ये येतात त्या स्टेजेस अवस्थांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो सी लॉचा कंपनीच्या स्थापनेतील विविध अवस्था यांचा अभ्यास आपण आज करायचा आहे. आणि या व्याख्यानामध्ये या कोणकोणत्या अवस्था आहेत ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये मुळामध्ये या व्याख्यानाचा उद्देश आहे की कोणतीही कंपनी जेव्हा स्थापन होत असते तेव्हा त्या स्थापना कंपनीची कशी होते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या टप्प्यामधनं जावं लागतं, कोण त्याचा पुढाकार घेतो, त्या अवस्था कोणत्या आहेत त्याचा अभ्यास म्हणजेच प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ दाखला या 4 अवस्थांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या की कंपनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला कंपनी म्हणजे काय येत असतं. आता कंपनी म्हणजे नेमकं काय आहे याचा अभ्यास आपण पहिल्या व्याख्यानामध्ये केला, परंतु कोणतीही कंपनी जेव्हा अस्तित्वात येत असते तेव्हा ती सहजासहजी येते का, त्याच्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. आणि त्याच्यासाठी कंपनी स्थापन करणं ही कल्पना देखील मनामध्ये यावी लागते. नवनिर्मितीची कल्पना येणं, नवनिर्मितीची कल्पना सुचणं हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. सगळ्यांनाच त्या कल्पना सुचतात असं नाही, आणि सुचल्या तरी प्रत्यक्षात आणण्याचं स्किल किंवा कौशल्य काही व्यक्तींच्याच हातामध्ये असतं, सगळ्यांच्या हातामध्ये नसतं. अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि कंपनीची स्थापना करतात, आणि कंपनीची कायदेशीररित्या स्थापना होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी विविध अवस्था पूर्ण कराव्या लागतात, नियमांचं पालन करावं लागतं. कंपनीची स्थापना करण्यासाठी ज्या व्यक्ती पुढाकार घेतात त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, प्रवर्तक असं म्हणतो. आणि कंपनीचं प्रवर्तन करण्यासाठी, कंपनीची स्थापना करण्यासाठी हा प्रवर्तक विशिष्ट योजना आखत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज तयार करत असतो, घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक, याचबरोबरीने नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणीची फी भरून विविध पद्धतीची कागदपत्र किंवा दाखले त्याला द्यावे लागतात, करारनामे द्यावे लागतात. या सगळ्या प्रोसिजरनंतर कंपनीची अवस्था म्हणजेच प्रारंभ हा होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी हे जेव्हा आपण पहिल्यांदा पाहतो तेव्हा पहिली अवस्था जी आहे ती प्रवर्तन अवस्था. आता प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रामुख्याने प्रवर्तन ही कंपनीच्या स्थापनेतली पहिली अवस्था आहे. एक किंवा अनेक व्यक्ती एकत्र आल्यानंतर व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा कंपनी स्थापन करण्यासाठी विचारविनिमय करतात की कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे, कुठं करायचा आहे, कुठं जागा आहे, किती भांडवल लागणार आहे, भांडवल कसं उभारायचं आहे, मित्रमंडळींकडनं उभं करायचं आहे का, कंपनी खाजगी स्थापन करायची का सार्वजनिक करायची. त्याचबरोबरीने जर कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असेल तर ते भांडवल सर्वसामान्य जनतेकडनं कसं गोळा करायचं, माहितीपत्रक कसं प्रसिद्ध करून आम जनतेला आवाहन करायचं, या सर्व कार्याचा समावेश प्रवर्तन अवस्थेमध्ये होत असतो आणि प्रवर्तक हे कार्य करत असतो. म्हणून या ठिकाणी प्रवर्तन अवस्था ही सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे. आता नेमकी प्रवर्तक आणि प्रवर्तन म्हणजे काय आहे बघा. व्यवसाय करण्यासारख्या विविध संधींचा शोध व त्यानुसार पैसा, मालमत्ता, व्यवस्थापकीय व्यक्ती या सर्वांचे संघटन करून त्याद्वारे नफा मिळवण्याच्या प्रयत्नाला प्रवर्तन असं म्हटलं जातं. प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रामुख्याने विविध संधींचा शोध घेणे, तपशीलवार माहिती गोळा करणे, साधनसामुग्रीची जुळवाजुळव करणे, अर्थपुरवठा करणे, दस्तऐवज तयार करणे, या विविध पॉईंटचा समावेश यामध्ये आपल्याला होताना दिसतो. आता विविध संधींचा शोध घेत असताना प्रामुख्याने प्रवर्तक नेहमी व्यवसायाच्या विविध संधींच्या शोधामध्येच असतो, आणि हे जे व्यवसायाच्या विविध संधी किंवा ज्या असतात त्या त्याला कशा मिळतात हेही पाहणं महत्त्वाचं असतं.
कारण का एखादं नवीन म्हणजेच त्याचा जर पहिला व्यवसाय असेल तर त्याला पूरक असा व्यवसायाचा विस्तार करणे किंवा नवीन उत्पादन सुरू करणे किंवा एखादा चालू व्यवसाय खरेदी करून त्याचा अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल याची कल्पना सुचणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, अशा विविध प्रकारे कंपनीच्या संधींचा शोध त्यामध्ये प्रवर्तक घेत असतो. दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे तपशीलवार माहिती गोळा करणे. आता तपशीलवार माहितीमध्ये नुसती व्यक्तीला मागाशी मी म्हटलं की नुसती कल्पना सुचून चालत नाही, तर ती कल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी, सुचलेल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी ती फायदेशीर आहे की नाही या कसोटीवर ती पहिल्यांदा तपासून पाहावी लागते. कारण कल्पना सुचली, व्यवसाय सुरू केला आणि तोट्यात गेला आणि सगळा लॉस झाला तर असं चालणार नाही आहे. म्हणून कल्पना ही किती फायदेशीर आहे, त्याच्यातनं प्रॉफिट मिळणार आहे का, याचाही विचार प्रवर्तकांना करावा लागतो. उत्पादनाची प्रक्रिया असेल, विपणन प्रक्रिया असेल किंवा अर्थपुरवठा असेल, कायदेशीर बाबींची पूर्तता असेल, या सगळ्या बाबतची माहिती सखोलपणे तज्ज्ञ व्यक्तींकडे करून घ्यायची आणि मगच प्रवर्तक पुढचं पाऊल उचलत असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे साधनसामुग्रीची जुळवाजुळव करणे. आता कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल तर त्याला आवश्यक असणारी साधनसामुग्री कोणकोणती आहे हे त्या व्यक्तीला माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण का साधनसामुग्री जी असते त्यामध्ये प्रामुख्याने कंपनीचं नाव निश्चित करणं, संचालक म्हणून काम करण्यास कोण तयार आहे, कंपनीसाठी योग्य जागा निवडणं, आवश्यक मालमत्ता खरेदी करणं, यंत्रसामुग्री खरेदी करणं, कंपनीसाठी बँकर्स, भाग विमेकरी यांच्याशी करार करणं, तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करणं, या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर आहे दस्तऐवज तयार करणे किंवा अर्थपुरवठा. आता अर्थपुरवठ्यामध्ये प्रामुख्याने कंपनीला आवश्यक असणारं भांडवल याचा समावेश होतो. ते भांडवल किती लागणार आहे, मग त्या भागांच्या माध्यमातून उभारायचं की कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारायचं याचा निर्णय इथं घ्यावा लागतो. त्यानंतर आहे दस्तऐवज तयार करणे. कंपनीच्या स्थापनेसाठी घटनापत्रक, माहितीपत्रक, नियमावली, बँकर्स करार, भाग विमेकरी करार असे विविध प्रकारचे दस्तऐवज तयार करावे लागतात. काम करण्यासाठी जे व्यक्ती तयार आहेत त्यांची लेखी परवानगी घ्यावी लागते, नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन ते सादर करावे लागतात. या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो. दुसरी अवस्था आहे ती नोंदणी अवस्था. पहिली प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी कंपनीच्या नोंदणी अवस्थेमध्ये भांडवल विक्रीसाठी म्हणजेच भागांची विक्री करून जे भांडवल उभं केलं जातं त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळवून त्यामध्ये केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते. जर कंपनी भांडवल हे 1 कोटी रुपयापेक्षा जास्त त्याची रक्कम असेल तर सार्वजनिकरित्या ती गोळा करणार असेल तर भांडवल विक्री नियंत्रकाची परवानगी घ्यावी लागते. जर व्यवसाय जर उद्योग सुरू करण्याचा परवाना मिळवण्यासाठी तो उद्योग विकास व नियमन कायदा 1951च्या तरतुदीनुसार उद्योग मंत्रालयाकडूनही त्याची परवानगी मिळवणं आवश्यक असतं. कंपनीला सुरू करावयाचा जो उद्योग या कक्षेमध्ये येणार असेल तर उद्योग मंत्रालयाच्या चिटणीसाकडे अर्ज करून त्याची परवानगी मिळवावी लागते आणि मगच उद्योग व्यवसाय सुरू करता येतो. आता तपशीलवार निवेदनामध्ये कंपनीचं जे नियोजित नाव आहे, कार्यालयाचं ठिकाण आहे, भांडवल आहे, त्याचे जे भांडवलाचे विभाजन वेगवेगळ्या गटात कसं करायचं आहे, संचालकांची संख्या किती आहे, पत्ता आहे, त्यांचा व्यवसाय आहे, संचालक काम करण्यास मान्य असल्याची त्याची लेखी परवानगी आहे आणि त्याचबरोबर कंपनीच्या नोंदणीसाठी अर्ज करून कंपनीच्या नावाला रीतसर मान्यता मिळवणंही आवश्यक असतं. त्याकरता नोंदणी अधिकाऱ्याकडं कंपनी कायदा आणि प्रशासन विभागाकडं अर्ज करावा लागतो. आता कंपनीच्या नोंदणीसाठीची कार्यपद्धती, नियोजित जे नाव आहे त्या नावाला मान्यता मिळवावी लागते. म्हणजेच ते नाव अस्तित्वात असलेल्या कंपनीशी मिळतं जुळतं असता कामा नये. त्याचबरोबर कंपनीची नोंदणी करून घेण्यासाठी ती कंपनी ज्या राज्यात ज्या मुख्य कार्यालय आहे, ज्या राज्याच्या कक्षेत येते त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन घटनापत्रक, नियमावली, संचालकांची लेखी परवानगी, कायदेशीर निवेदन,
नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता ही सर्व कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागतात आणि आवश्यक ती रजिस्ट्रेशन फीही भरावी लागते. नोंदणी अधिकारी या सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी करतो आणि ते व्यवस्थित असेल तरच त्याचं नोंदणी प्रमाणपत्र कंपनीकडे पाठवून देतो. यालाच नोंदणी प्रमाणपत्र असं म्हणतात. म्हणजे नोंदणीच्या अटींची पूर्तता झाल्यानंतर प्रामुख्याने नोंदणी प्रमाणपत्र मिळतो आणि तो कंपनी स्थापन झाल्याचा अंतिम पुरावा असतो. आता तिसरी स्टेज आहे किमान भांडवल उभारणी अवस्था. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही कंपनीला भांडवलाची गरज असते आणि भांडवल हे खेळते असते, स्थिर भांडवल असते. कंपनी जितकी मोठी असते तितकी भांडवलाची गरज ही जास्त मोठी असते. आता यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, यामध्ये जे पॉईंट आहेत ते पॉईंट प्रामुख्याने आपल्याला बघायचे आहेत की किमान भांडवल उभारणी अवस्थामध्ये संचालकांची सभा बोलवावी लागते. आता कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवर्तक कंपनीच्या संचालकांची प्रथम सभा बोलावून अध्यक्षाची नेमणूक केली जाते. तसेच चिटणीस कंपनीसाठी बँकर्स, कायदेशीर सल्लागार यांचीही नेमणूक करतो. तसंच जे प्रारंभिक करार असतात, म्हणजे बँकेबरोबर झालेले, भाग विमेकऱ्याबरोबर झालेले, ज्या व्यक्तींबरोबर हे करार केलेले असतात त्यांनाही मान्यता घ्यावी लागते. भाग विमेकरी, सल्लागार यांच्याशीही झालेल्या करारांना मान्यता दिल्या जातात. या सभेमध्ये माहितीपत्रकाचा जो कच्चा मसुदा तयार केलेला असतो की कारण का लगेचच माहितीपत्रक पक्क केलं जात नाही, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा आणि ते पूर्ण कच्चा मसुदा तयार केल्यानंतर संचालकांपुढे मंजुरीसाठी ठेवावं लागतं. संचालक त्याची बारकाईने तपासणी करतात, कारण माहिती पत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली जाता कामा नये, कारण ते चुकीची माहिती ही दिशाभूल करणारी असते आणि ती दंडात्मक कारवाई होते. म्हणून माहितीपत्रकाचा कच्चा मसुदा देखील बारकाईने बघावा लागतो आणि त्यानंतर त्याला मान्यता घेतल्यानंतर पक्क माहितीपत्रक तयार होतं आणि माहितीपत्रक प्रसिद्ध करणं. माहितीपत्रकाचा मसुदा मान्य झाल्यानंतर संचालक त्याच्यावरती सह्या करून ते छापून प्रसिद्ध करतात. आता माहितीपत्रक का प्रसिद्ध केलं जातं? कंपनीला आवश्यक असणारी भांडवलाची गरज ही पूर्ण करण्यासाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करून सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं जातं. माहितीपत्रकातल्या सगळ्या गोष्टी या कायदेशीर तरतुदीचं पालन करून प्रसिद्ध केल्या आहेत याची लोकांना माहिती असते. त्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणारी व्यक्ती त्यामध्ये गुंतवणूक करायला तयार होते. म्हणून या ठिकाणी माहितीपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केल्यानंतर माहितीपत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख असलीच पाहिजे हे लक्षात घ्या. आणि माहितीपत्रकावर विश्वास ठेवूनच लोक कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. आता भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करणं, कंपनीच्या भागांच्या खरेदी विक्रीची सोय व्हावी यासाठी भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी केली जाते. कारण का सार्वजनिक कंपनी असेल तर भागांचा हस्तांतरण होत असतं आणि भाग बाजाराचा जो अधिकारी असतो तो भागांच्या नोंदणीसाठी अर्ज करून त्याची माहिती कंपनीच्या माहितीपत्रकामध्ये द्यावी लागते. की का द्यावी लागते? की भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी झालेली आहे. कारण का प्रत्येक व्यक्तीला आपण केलेल्या गुंतवणुकीवर चांगला मोबदला मिळावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि केलेली गुंतवणूक, समजा एखादी कंपनी सुरुवातीला खूप चांगली चालते, नंतर मात्र फारसं काही नफादायक चित्र दिसत नाही. अशा वेळेला त्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक तशीच राहिली, योग्य मोबदला, योग्य परतावा मिळत नसेल तर गुंतवणूक करणारी व्यक्ती त्या भागांची विक्री करायचं ठरवते. जर ते भाग बाजारामध्ये नोंदणीकृत झालेले असतील तर त्यांची खरेदी विक्री करणं सहज सोपं जातं, त्वरित पैसा मिळतो आणि तो पैसा दुसऱ्या कंपन्यांमधनं पण गुंतवता येतो. यासाठी भाग बाजारामध्ये नोंदणी जर झालेली असेल तर लोक आपला पैसा जेव्हा त्यांना भाग विकायचे तेव्हा ते भाग विकून आपला पैसा मोकळा करून घेऊ शकतात आणि दुसऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवू शकतात. आता यामध्ये
माहितीपत्रकाच्या बरोबर जी काही कागदपत्र भाग अर्ज देखील जोडलेला असतो. म्हणजे गुंतवणूक करणारी व्यक्ती जी असते तो हा भाग अर्ज भरून काय करते, त्याच्यामध्ये माहिती पाठवून देते आणि ती जी रक्कम आहे तीही पाठवून देत असते. आणि मग जो बँकेचं जे नाव दिलेलं असतं त्या बँकेमध्ये ही रक्कम भरली जाते आणि बँकेकडे एकूण किती अर्ज आलेले आहेत याची माहिती बँक कंपनीला कळवत असते. आणि कंपनीच्या कार्यालयामध्ये आलेली संपूर्ण माहिती बँकेकडनं प्राप्त झाल्यानंतर किमान भांडवला इतकी रक्कम मिळालेली आहे किंवा नाही हे जेव्हा समजतं, त्याच्यानंतर किमान भांडवलाची अट पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर पुढच्या अवस्थेकडं जावं लागतं. म्हणजेच भाग वाटप अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर संचालक काय करतात की भाग वाटपाचे काम हाती घेतात. भाग वाटपाची अंतिम तारीख संपल्याशिवाय भाग वाटप करता येत नाही हे लक्षात घ्या. माहितीपत्रकाच्या नुसार किमान भांडवलाची गरज पूर्ण होताच संचालक मंडळ भाग वाटप करण्याचे आदेश चिटणीसाला देतात आणि त्यानुसार सर्व अर्जाची पूर्ण तपासणी करून संचालक मंडळाची सभा भरवली जाते. आता संचालक मंडळाची सभा भरवल्यानंतर या सभेमध्ये अर्जदारांना भागवाटपाविषयीचा ठराव मंजूर केला जातो आणि अशा प्रकारे कंपनीच्या भांडवल उभारणीचं काम पूर्ण होतं आणि भागवाटपाचे काम पूर्ण होताच सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कंपनी कायद्यातील कलमांचं पालन करावं लागतं. तसं प्रतिज्ञापत्र भरून कायदेशीर निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं. व्यवसाय प्रारंभ अवस्था म्हणजे भाग वाटपाचं काम पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय प्रारंभ अवस्था आपल्याला म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी पाऊल उचलावं लागत असतं. म्हणजेच पुढचं चौथा पॉईंट आहे तो व्यवसाय प्रारंभ अवस्था. भाग वाटपाचं काम पूर्ण झालेलं असेल तर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्याकरता किमान भांडवल गोळा झालं पाहिजे. तसेच सर्व संचालकांनी पात्रता भाग धारण केलेले असले पाहिजेत आणि त्या पात्रता भागांची पूर्ण किंमत भरलेली असली पाहिजे. त्याचबरोबर ती भाग बाजारामध्ये भागांच्या नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत किंवा भाग बाजाराकडून परवानगी न मिळणं किंवा अर्जदारांना पैसे परत करण्याची वेळ कंपनीवर आलेली असता कामा नये. म्हणजेच कंपनीच्या भागांची नोंदणी भाग बाजारात झालेली असली पाहिजे आणि संपूर्ण दस्तऐवज बरोबर असले पाहिजेत. जर या बाबी पूर्ण झालेल्या नसतील तर कंपनीला त्यांनी जे गोळा केलेले किमान भांडवल जमा झालेलं नसेल तर जो पैसा जमा झालेला आहे तो पुन्हा पाठवून द्यावा लागतो. म्हणजेच याप्रमाणे सर्व अटींचं जर पालन झालेलं असेल तर कंपनी संचालक चिटणीस यांनी नमुना 20मध्ये जे प्रतिज्ञापत्र भरून कायदेशीर निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडं सादर करावं लागतं. आता वरील निवेदन मिळाल्यानंतर नोंदणी अधिकारी सर्व कायदेशीर अटीची पूर्तता झाली आहे किंवा नाही याची पाहणी करतो आणि त्यानुसार दाखला देण्यास हरकत नाही याची खात्री करून तो काय करतो, तसा दाखला आणि आपल्या सही शिक्क्यानिशी तयार करून तो दाखला कंपनीकडे पाठवून देत असतो. अशा प्रकारे कंपनीचा व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या तारखेपासून सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय पूर्ण सुरू करू शकते. म्हणजेच आजच्या आपण व्याख्यानामध्ये काय बघितलं आहे, सारांश बघितला तर कंपनीचे प्रवर्तक म्हणजे नेमकं कोण, कंपनीची प्रवर्तनावस्था म्हणजे नेमकं काय, कंपनीची प्रवर्तनावस्था, नोंदणी अवस्था, किमान भांडवल उभारणी अवस्था, व्यवसाय प्रारंभ, दाखला या 4ही स्टेज पूर्ण केल्यानंतर कंपनीची स्थापना होते. अशा पद्धतीने आपण आजच्या व्याख्यानाचे हे 4ही उद्देश पूर्ण केलेले आहेत. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये माहितीपत्रकाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत मी आपला निरोप घेते. इथं मी थांबणार आहे आणि पुढच्या व्याख्यानामध्ये माहितीपत्रकासह आपण भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेते आहे. धन्यवाद.